आज भारतात हृदयविकारांच्या झटक्याने लोक मोठ्या प्रमाणात त्यांना देवाज्ञा होते, मोठ्या प्रमाणात त्यांचं निधन होतं आहे. पण ते कशामुळे होतं आहे, का होतं आहे, याचा काही आपण उपाययोजना आखू शकतो का? कारण जर ही समस्या दिवसेंदिवस जर वाढवणार असेल तर त्याला कंट्रोलमध्ये आणणं आपली गरजेचं आहे. तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्ही या गोष्टी ऐकल्या नसतील, पण जेव्हा माणसाला हार्ट अटॅक येतो तेव्हा हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा तो अचानक नाही येत की आज त्याची मर्जी झाली आणि तो आला. हार्ट अटॅकची प्रोसेस गेल्या 2 महिने 1 वर्ष ही चालू असते. आणि कशी चालू असते तुम्हाला माहिती आहे का? आपल्या बॉडीमध्ये ब्लॉकेजेस बनायला सुरुवात होते आणि ते ब्लॉकेजेसचे पर्सेंटेज असतात, टक्के असतात. 10%, 20%, 30%, 4%. आणि काही जणांचे 50% ब्लॉकेजेस असून सुद्धा त्यांची मेम्ब्रेन स्ट्रॉंग असण्या कारणाने त्यांना तो अटॅक येत नाही, पण मायनर अटॅक येण्याचे चान्सेस असतात. आणि एका रिसर्चनुसार आपण आपल्या बॉडीमध्ये ब्लॉकेजेस किती आहे, ब्लॉकेजेसचं प्रमाण किती आहे याची ट्रीटमेंट घेऊ शकतो. याची ट्रीटमेंट तुम्हाला एक्सरेनी घेता येते. त्यामध्ये तुमची किडनी चांगली असावी लागते. त्यामध्ये तुमची ब्लॉकेजेस किती आहे याचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या ब्लॉकेजेसचे प्रमाण जर जास्त असतील तर ते कसे नियंत्रणात आणायचे याची खबरदारी, याची काळजी घेण्याच्या सूचना तुम्हाला तिथे दिल्या जातात. पण तुमच्या दैनंदिन जीवनात योग्य आहार, नियमित व्यायाम, ताणतणावाचं व्यवस्थापन आणि स्वतःच्या आयुष्यात नियंत्रण जरी असलं तर तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस फार कमी असतात. आणि अशा प्रकारे ब्लॉकेजेसचे ट्रीटमेंट हे रेडिओ कार्डिओलॉजिस्ट जे असतात तुम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि त्यातून तुम्ही हार्ट अटॅक होण्यापासून स्वतःला वाचवू शकता.